सांग आम्ही फ्रेंड्स होत आता. So we are friends now. मला दुसऱ्यांना हट नाही करायचं. ग्रहण I'm a loser. नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि तुम्हाला सांगतो चंद्राला लागलेलं आहे ग्रहण. नहीं बताऊंगा. हा जे काही प्रोमो आलाय त्यावरतीच बोलणार आहे की नवीन प्रोमो मध्ये नवीन झटका तर सगळ्यांना भेटणारच, पण एकीकडे झटका जरी बोललं तर 440चा झटका पण लागणार आहे. कारण की बिग बॉसने कॅप्टन्सी साठी जे काही वायरिंगचा गुत्ता हा टास्क खेळायला लावलाय, त्यामध्ये कोण किती गुंतलेले सदस्य आहेत त्यावरतीच आपल्याला कॅप्टन होणार कोण आहे हे पण कळणार आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या या व्हिडिओला पूर्ण बघा आणि स्किप करू नका मित्रांनो. तर चला आपण कुठेही भरकण्यापेक्षा आपण मेन मुद्द्याकडे वळूया. तर मुद्दा असा आहे की राखी सावंत आणि राकेश बापटचं काहीतरी बोलणं झालं, सगळ्यांना आपण कुठेतरी खटकतोय असं राखी बोलत होती. पण तिथेच राकेश बापट फक्त आपण मित्र आहेत, यावरूनच राखीचं मन दुखवलंय मित्रांनो. त्यामुळे राखी डायरेक्ट जाती आणि स्विमिंग पूल मध्ये उडी मारते. तिथं घाबरण्याचं काहीच काम नाहीये. सगळेच जण ओढतात राखी म्हणून, काहीच नाहीये. तिथं 2.5 फुटाचं स्विमिंग पूल आहे, त्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. आणि राखी सावंतला पोवायला येतं एवढी गॅरंटी आहे. तिथं तेवढी सपोर्ट टीम आहे, एवढं काय ओव्हर रिॲक्ट करायची गरज नव्हती या बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पण इथं नेमकं काय झालंय, हेल्डिंग लावली होती की चंद्राला लागले ग्रहण. राखीला कधीच ग्रहण लागत नाही, राखी दुसऱ्याला ग्रहण लावते, हे जाणून घ्या आधी. उगा आपल्या मतानं काही, हे बिग बॉस आहे, काही पण टायटल देऊ शकतं, तुम्ही एवढं रिॲक्ट करू नका. पण दुसरीकडे आपण कॅप्टन्सीसाठी जे काही बघतोय टास्क आहे वायरिंगचा, त्यामध्ये गुंतले आहे जे की भरपूर वायर आहेत. त्यामध्ये संकेत पाठक पूर्णपणे गुंतलेला आहे. तिथे राखी बोलते याच्या गळ्याला रस्सी अडकलेली आहे, त्यामुळे बिग बॉस डायरेक्टली टास्क थांबवतो. तर मित्रांनो, संकेत आता विशाल तर कॅप्टन्सी मधून बाद झालेला आहे. राहिले 2 सदस्य, 2 उमेदवार, कोण आहे, रुचिता आणि संकेत पाठक. तर तुम्हाला काय वाटतंय कोण होईल कॅप्टन? मीच तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. कॅप्टन तुम्हाला सांगतो, रुचिता कुणालाही कॅप्टन म्हणून आवडलेली नाहीये घरामध्ये, आणि आवडणारी नाहीये. कारण की ती ज्या प्रकारे घरामध्ये वातावरण निर्माण करते आणि वागते, जे बोलते, ते कुणालाही तिचं आवडत नाहीये. त्यामुळे संकेत पाठक हा 100% कॅप्टन झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला लिहून देतो मी, संकेत पाठकच कॅप्टन होणार. त्यासाठी मित्रांनो, अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.